आज आटपाडी शहरामध्ये आपल्या सर्वांचे लाडके नगराध्यक्ष आणि त्यांच्यासोबत आलेले सर्व नगरसेवक यांचा पदग्रहण सोहळा इथं संपन्न होतोय। या कार्यक्रमासाठी आपल्या सर्वांचे लाडके आमदार आदरणीय पडळकर साहेब, जत होऊन आलेले आपले नगराध्यक्ष डॉक्टर आरडी, या तालुक्याचे युवा नेते जय दादा, आमचे सहकारी मित्र युवा नाईक अनिल पाटील, भारतीय जनता पार्टीचे युवक मोर्चाचे अध्यक्ष अक्षय माने, आमचे सहकारी मित्र आरपीआयचे अध्यक्ष राजेभाऊ खरात आणि स्टेजवरील सर्व मान्यवर आणि महत्वाचं जुनं भाजपनं आरडी सरांना चिठ्ठी दिली। त्यामुळं तालुक्याच्या वतीनं जुन्या भाजपचं मंगलनाथ, तुम्ही जुन्या नव्या आणि कुठं आहे आम्हाला पण कळलं नाही, तुमचं सुद्धा स्वागत। तालुक्यातून आलेले सर्व कार्यकर्ते, आमच्या माता भगिनी, पत्रकार मित्र, मी युटी सरांना आणि आलेल्या सर्व नगरसेवकांना खूप खूप अशा शुभेच्छा देतो। खरं तर आपले शिव हजार साहेब आहेत, हजार साहेबांचं मनापासून आभार। कडेला बसल्याला त्यांना मध्ये बसवलं युटी सराने, कारण नावच आता बसून तुम्हाला ही सारे नाव हाकायचे युटी सरासोबत, त्यामुळे तुमचं सुद्धा मनापासून अभिनंदन। मी खरं तर आटपाडी जनतेचं मनापासून आभार व्यक्त करतो। चर्चेत नसलेला चेहरा आणि चर्चेत आणला, त्यावर तुमचं मनापासून आभार। युटी सरांच्या बाबतीमध्ये बघितलं तर भारतीय जनता पार्टी सारीच मनाचे 3 नंबरवर आहे आणि 3 नंबरवरनं युटीचं कवा 1 नंबर आले ते कुणालाच कळलं नाही। खरं तर तसं वारही होतं, भारतीय जनता पार्टीचा चर्चा सुद्धा नव्हती आणि साऱ्यांनी एकत्रित काम केलं। मग बापूसाहेब असतील, जयदादा असतील, आमदार पडळकर साहेब असतील, यांनी उठाव केला आणि कार्यकर्त्यांनी सुद्धा शेवटच्या 4 दिवसामध्ये एवढ्या चांगल्या पद्धतीने उठाव केला, त्यामुळं आपल्याला यश आलं। आता यश आलं पण जबाबदारी फार वाढलेली आहे। युटी सरांनी इथं कार्यक्रम घेतला आणि मला सुद्धा फार आनंद वाटतोय। पडळकर साहेब म्हणत ते अशा ठिकाणी बांधला पाहिजे, आम्ही ऐकत होतो। मग इथं युटी सरांनी कार्यक्रम घेतला की फार निसर्ग सौंदर्य, आणि युटी सर तुम्ही एवढं छान भावनिक भाषण केलं, लोकांना सुद्धा बरं वाटतं की युटी सर कामाचा माणूस आहे। कारण 8-10 दिवसामध्ये एवढं रान उचलणं सोपं नाही, एक चांगला चेहरा। ज्यावेळी युटी सरांनी राजीनामा द्यायचा प्रश्न आला त्यावेळी पहिल्यांदा त्यांच्या सौभाग्यवती मॅडम आणि युटी सर आले घराकडे आणि 6 वाजता आमच्या घरी त्यांनी बेल वाजवली। मला वाटलं एवढ्या लवकर कोण आलंय, मी काय फोन सरांचा उचलला नव्हता कारण मी उठलो नव्हतो। 7-8 ला फोन आपण उचलायचा आणि सरांनी सांगितलं की लगी मला राजीनामा द्यायचा आहे, आणि आमच्या मॅडम तयार नव्हत्या। मॅडमचं मत योग्य होतं की कारण आता मुली शिक्षण घेत आहेत, मुलगा शिक्षण घेतोय आणि मग इथून हे आपल्याला माझ्या एकटीच्या पगारावर कसं करायचं। पण युटी सरांच्या मनात ठरलं होतं की आपण राजीनामा द्यायचा। मग त्यांनी बापूसाहेबांची भेट घेतली, आदरणीय आमदार साहेबांची भेट घेतली आणि ठरवलं की बाबा आपण राजीनामा द्यायचा। मी युटी सरांना म्हटलं, युटी सर आपण राजीनामा देतोय, आपला अजून पुढचं नक्की माहित नाही, पण कसं करायचं। युटी सर म्हटले जी होईल ती होईल, आटपाडी जनता 100% माझ्या पाठीमागे ठाम उभा राहील। तुम्ही बघताय प्रचाराची रंग उभा राहिली, राजाभाऊचा विषय बघताय तुम्ही, राजाभाऊ माझे मित्र आहेत आणि अनिल शेठचे फार जवळचे मित्र आहेत। त्या दोघांची स्टोरी मी तुम्हाला वैयक्तिक सांगेन, त्या इथं जाऊ अनिल शेठ नको, राजाभाऊ आपण बोलू तिथं, पण राजाभाऊ तिकडे भाषण करायचे। आज आम्हाला काय कळलं झालं युटीला कडे तिकडे कसा गेलाय, पण राजाभाऊ आले आणि राजाभाऊने सुद्धा मोठं मन केलं आणि आमच्यासाठी काम केलं। जय दादा तर प्रत्येक भाषणात सांगितलं की जय दादाने चांगल्या पद्धतीने काम केलं। मला नगरसेवकांना आता विनंती करायची आहे, आमदार साहेबांनी हा फेटा बांधलाय, हा फेटा पांढरा का बांधलाय तर याच्यावर तुमचा कसलाही डाग पडला नाही पाहिजे। जोपर्यंत तुम्ही 5 वर्ष नगरसेवक म्हणून काम करताना त्यावेळी कुठंतरी भ्रष्टाचाराच्या ह्याच्यामध्ये तुम्ही न टाकता स्वच्छ आणि साफ काम करा। तुम्हाला सांगतो, मी जिल्हा परिषदेला सभापती होतो, फार मोठा निधी मी वाटला, 132 कोटी जयदादा निधी वाटला आणि आम्हाला पैसा कमवता आला असता, काय अडचण नाही। पण आम्हाला आमदार साहेबांनी फक्त सूचना दिली, आलेल्या माणसाला चहा द्या, आलेल्या माणसाला नाश्ता द्या, तो माणूस तुम्हाला केव्हाही विसरू नाही।
जिल्ह्यात कुठे जरी गेला तर ब्रह्मांड तुम्हाला नाव निघालेलं दिसेल. तसं तुम्ही तालुक्यामध्ये कुठे जर असला वार्डामध्ये प्रत्येक वार्डामध्ये तुम्ही जावा, काम करा. काम करण्यासाठी एवढं काम आहे. या नगरसेवकांना विनंती, एवढं काम आहे तुम्हाला. आम्ही फिरलोय जे दादा, आपण शहरामध्ये फिरलोय, पण गाव भागाच्या बाहेर सुद्धा एवढं काम आहे आणि तुम्हाला ते काम करावं लागणार आहे. आणि आता काय आमचे जे काय मित्र पराभूत झाले त्यांना सुद्धा विनंती आहे, तुम्ही चर्चेत राहा, कामात राहा. युटी सर नगराध्यक्ष आहेत म्हणजे तुम्ही नगराध्यक्ष आहे. तुम्हाला प्रत्येक वार्डातल्या समस्या सोडवायसाठी युटी सर 100% लागेल तेवढा निधी देतील, याची तुम्ही काळजी करू नका. हे तुम्हाला मी सांगतो. नगरसेवकांना काय वाटतं माहिती का, आपण नगरसेवक झालो की माणसाला वाटतं काय नाही, पण तुम्ही माणसात राहिलं पाहिजे, लोकात गेलं पाहिजे, लोकांच्या समस्या घेतल्या पाहिजे. त्या तुम्ही लक्षात घ्या. आमचं बंडू शेठ आले मागच्या वेळेस. बंडू शेठ 11 वर्ष बाहेर गेले आमच्यापासून, आणि शेठ आता काय वरीस गेलं. आणि ही दोघं पण गेले नेत्यावर असून, आणि मला पार पडू द्या दोघं. तो पण मोठी ब्रह्माशेठ वाईट आणि तो पण मोठी ब्रह्माशेठ वाईट आहे. आणि मला सांगितलं पाहिजे ना बाबा, काय मी केलं तुम्हाला. बंडू शेठला विचारलं तर मग ते नाही, आता आणि शेठला विचारलं नाही, पुन्हा विचारणार आहे. हा म्हणजे ही दोघं कडे असायचं. काय यांचं नेत्यात झालं की माझ्या असं ना, माझी पाठ मोठे मी सारं होऊन येतो, मला काय असं अडचण नाही. त्यामुळे या तालुक्यातल्या जनतेला विनंती करायची, आता आटपाडीचा आपण गट राखलेला आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती ताकदीने लढवायचे. विजयामध्ये आपण बघतोय, विजय आपला झाला. आम्ही मुंबईमध्ये परवा बैठक घेतली, फार मोठी बैठक झाली, आणि त्या बैठकीचा एवढा उपयोग झालाय की तालुक्यामधल्या आता लोकांनी सांगितले पुण्यामधली बैठक घ्यायची. जे दादा रविवारी आणि पण बैठक ठेवलेली आहे. त्यामुळं विकासाच्या बाबतीमध्ये आमदार पडळकर साहेबांच्या माध्यमातून या शहरातला चेहरा मोहरा बदलायचं काम आम्ही करणार आहे. आम्ही आणि शेती परवा काल सांगितलं, शेती 5 कोटीचा निधी शहरामध्ये टाकला, आणि त्याचा परिणाम युटी सराला आणि अनिल शेठला एवढा फायदा झाला की दोघंही आता विजय, अनिल शेट्टी विजय आणि युटी सरी विजय. त्यामुळं आता मायनर मधल्या मायनर लोकांना सोबत आपल्याला घ्यायचं आहे. जिथं जिथं आपल्याला लोकांची गरज आहे तिथं विकास निधी टाकायचा आहे. घरकुल योजना असेल, घरकुल योजना आपल्याला ताकदीनं राबवायची आहे. आणि गोरगरिबासाठी युटी सर, तुम्ही मोठ्यांची कामं करा अगर न करा, पण सामान्य माणूस तुमच्याकडे येईल त्याची कामं तुम्हाला 100% करावी लागणार आहेत. ज्या सामान्य लोकांनी आपल्याला विश्वास टाकलेला आहे. आपल्या बशी धनशक्ती नव्हती, पेपरवाली म्हणते ती, पण कुणीही इथे युटी सराच्या बाबतीत सांगायचं झालं तर युटी सराने सांगोला काय थोडा प्लॉट होता ते सुद्धा निम्या बाधित विकला. आपण 4थीचं पुस्तक विकतो निम्या बाधित. फार म्हणजे एवढं त्यांनी हे केलं की म्हणजे नाही म्हणजे आपल्याला जाऊ द्या, पण यंत्रणाकडून त्यांनी कोलमडू दिले नाही. त्यामुळे शहरासाठी आणि शहराच्या भारतीसाठी फार आहे. रस्ते, शिवसाहेब रोजगार हमी तर तुम्हाला रस्ते करावं लागणार आहे. आणि 17च्या 17 नगरसेवक सोबत येऊन काम करायचं तुम्हाला. विरोधकाला विरोध म्हणून आपल्याला त्यांना त्रास द्यायचा नाही, त्यांना सोबत येऊन काम करायचं आहे. माझं मत आहे, रोजगार हमीच्या माध्यमातून शिवसाहेब तुम्हाला काम करायची फार संधी, ती संधी तुम्ही 100% करताला. कारण हा आटपाडीचा भाग फार मोठा आहे. प्रकाशवाडी पासून इकडं याच्यापासून पर्यंत मोठा परिसर आहे. हा परिसर तुम्हाला करावा लागेल. आणि आमदार साहेबांच्या माध्यमातून या शहरासाठी पहिल्या टप्प्यात आमदार साहेब जाहीर करतील. कारण फडणवीस साहेबांच्या जवळचे सारे म्हणते साहेब दाखवून देतील की बाबा मी काय करणार आहे आणि शहरासाठी काय करणार आहे, त्यांच्या मनामध्ये काय योजना आहेत ते 100% तुम्हाला सांगतील. आणि या शहरातील सर्व लोकांना पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद देतो. तुम्ही आता आमच्या भागात लक्ष द्यायचं आहे. म्हणजे आता भाग म्हणजे आमचा कुठला 4 जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती 8 सदस्य, तुमचा गट राखायसाठी आम्ही जीवादान केले. त्यामुळे तुम्ही आता का शहर सोडून खेड्याला आलं पाहिजे. आणि आजच आमची पहिली बैठक आपल्या दिगंची मध्ये आहे, दिगंची गटाची बैठक आहे. त्यामुळे तुम्ही सर्वजण या कार्यक्रमाला आला. आणि युटी सर आणि तुम्हाला आणि तुमच्या सहकार्याला पुन्हा एकदा आम्ही खूप खूप शुभेच्छा देतो. तुम्ही असं काम करता या 5 वर्षामध्ये की पुन्हा लोकांनी पुन्हा युटी सर आणि युटी सरांची टीम ही लोकांनी पुन्हा मागणी केली पाहिजे. अशा तुम्हाला शुभेच्छा देतो आणि तो थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. सन्माननीय ब्रह्मानंद